हाय फ्रेंड, नमस्कार. कशा सगळे मजेत ना? तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज आहे महोत्सवचा 8वा दिवस आणि आज धर्मराज फाउंडेशनमध्ये कार्यक्रम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम. पण आपल्या भानू डान्स स्टुडिओचे आज खूप सारे कार्यक्रम आहेत आणि त्याची तब्बल 80 मुलं याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत. तर चला पटापट निघूया आजची तयारी. तर आपल्याला लवकर करायला लागेल. त्याचबरोबर आपले काही गेस्ट पण येणार आहेत, त्यांना पण आपण भेटूया. तर चला मग जाऊया आपण डायरेक्ट महोत्सवमध्ये. धर्मराज फाउंडेशन आयोजित नीलजे लोढापालावा महोत्सव 2026 आज आहे 8वा दिवस आणि तुम्हा सर्वांचं आयोजक श्री महेंद्र धर्मा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ही आपण नेहमीच दीप प्रज्वलनाने करत असतो. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठासमोर ठेवलेल्या आपल्या गणेश वंदनाला पूजन करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर मी वरिष्ठ मंडळी त्याचबरोबर आयोजकांना विनंती करते की त्यांनी गणपतीचे पूजन करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. तस्मै श्री सद्गुरुवे नमः. देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. नमो पार्वतीपते हर 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 हर. तर या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत आले मराठे या सॉन्ग मधून. तर मी भानू डान्स अकॅडमी यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आपण. लोढापालावा महोत्सव 2026 आणि या महोत्सवात मला या ठिकाणी आमंत्रित करून माझा मान सन्मान केला. आमची आईच गावांची, आमचा बापूस बियांचा. नवी मुंबईची एअरपोर्टला पाटीलावा दिबा साहेबांची. नवी मुंबईची एअरपोर्टला पाटीलावा दिबा साहेबांची. आवरी वर्षा आम्ही नोकरी पण केली, विकासाचे नावाशा ती पण गेली. जाणता राजा बनून तुम्ही हक्क ऐकावी मावल्यांची. नवी मुंबईचे एअरपोर्टला पाटीलावा दिबा साहेबांची. धन्यवाद. मेरा हुसन पावे जी पावे अजय कुड़ी वाला कुछ लावे ना. मोटी मोटी मन्नत मेरी तू ही रूह को. माझी नजर एक नंबर तुझी कंबर जे पाहिजे ते आणि याची मुक्यांसाठी पण वाजवा. इकडे त्यांनी मस्त की एंटरटेनमेंट केलं असं वाटतं यांनीच यांना शिकवलं की काय. थँक्यू.
गीता चौधरी ताईंनाही मी टाळ्या झाल्याच पाहिजे. सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत, फक्त टाळ्या वाजवा. पाहुण्यांचा याचाही सन्मान आपल्याकडे होतो. त्याचबरोबर संजय यांना सन्मान चिन्ह द्यायचे आहेत. करते त्यांनी या चिमुकल्यांना सन्मानित करायचं आहे. निमिष, प्रणील, विघ्नेश आणि त्याचबरोबर भावेश यांना विनंती करते की त्यांनी कमिटी मेंबरांनी आपल्या सगळ्यांनी पाठीमागे उभं राहायचं. एकदा ग्रुप फोटो घेतला जाईल. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी यांच्यासाठी प्लीज क्लॅप. एकदा आपण ग्रुप फोटो घेऊया. ग्रुपला मी विनंती करते की त्यांनी खाली त्याचबरोबर आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कोरिओग्राफरने थांबायचं आहे. मला जास्त करून जो प्रोत्साहन भेटला पब्लिकचा आणि त्यात आपल्या पोरांचे ऑडियन्स वगैरे आणि त्याच्यामध्ये पॅरेंट्स वगैरे होते आणि जे दादांनी आपले निजे लोढा पलावा महोत्सव ठेवला 2026चा तो खूप खूप चांगलं वाटलं एकदम. आणि त्यांनी जे आपल्या भानुदास सरांच्या स्टुडिओला जे हे केलं त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. त्यांनी सादर केलेला आहे. धर्मराज फाउंडेशन आयोजित नीलजय लोढा पलावा महोत्सव 2026 मधला आजचा 8वा दिवस खूप सुंदर रीतीने पार पडलेला आहे. मी आयोजकांच्या वतीने आजचा कार्यक्रम येथे संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला आता आपण जरा थोडंसं फिरूया. आज काय खायचा? वडापाव खायचा, कांदी भाजी खायचे. आता आहे ना तर मला चला हा माझ्यासाठी एक ठेवून द्या. चला बघूया आपण भाज्या टेस्ट करू एक कसं लागतं. ये उलट बेस्ट केला. घेऊ ना बाबा, गरम आहे. लवकर आज तर कसा वाटला आजचा कार्यक्रम? आणि खूप मस्त झाला आजचा कार्यक्रम. आणि आता जस्ट आम्ही घरी आलेलो आहोत. तर आता उद्याचा कार्यक्रम आहे तो ग्रोमिंगचा कार्यक्रम आहे, म्हणजे फॅशन शोचा कार्यक्रम आहे. तर जर तुम्ही आज माझा बघितलात तर एपिसोड तर नक्की तुम्ही जॉईन व्हा आणि लगेच तुम्ही नाव देऊ शकता. त्याचबरोबर नंतर आपला मस्तपैकी खेळपाटीचा पण कार्यक्रम आहे. तर चला आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला काय आवडतं ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.